झेन याचा अर्थ शांततेचा शोध घेणे. हा शांततेचा शोध, आपल्यातील शक्तीचा शोध आपल्या आत घेणे. झेन याचा अर्थ वर्तमानात राहणे, कसलाही विचार न करणे. विचार आहेत तोपर्यंत मन आहे, आणि जर विचारच नसतील तर मनही समजणार नाही कुठे आहे ते. म्हणून विचार न करता शांत होऊन स्वतःचा शोध घेणे. जसं शांत पाण्यामध्ये प्रतिबिंब क्लिअर दिसतं, त्याप्रमाणे स्वतःला ओळखणे. नमस्कार, मी चंचला भिले आज तुम्हाला याच अर्थाची एक स्टोरी सांगणार आहे. एक झेन स्टोरी. एका गावामध्ये, चीनच्या एका गावामध्ये बौद्ध भिक्षुकांचा मठ असतो. 500 भिक्षुक तिथे राहत असतात. सर्व भिक्षुक शिष्य एका गुरुच्या मार्गदर्शनाखाली तिथे शिकत असतात. स्वतःची ओळख करून घेण्यासाठी, सत्याचा शोध घेण्यासाठी ते तिथे राहत असतात. त्याच मठामध्ये एक मुलगा शिष्य बनण्यासाठी येतो आणि त्या गुरूंना तो म्हणतो की गुरुजी, मला तुमच्या मार्गदर्शनाखाली सत्याचा शोध घ्यायचा आहे, स्वतःची ओळख करून घ्यायची. गुरुजी त्या मुलाला म्हणतात की बाळा, तुला सत्याचा शोध घ्यायचा आहे, पण तुझं संपूर्ण आयुष्यही सत्याचा शोध घ्यायला कमी पडू शकतं. तरी सुद्धा आयुष्यभर प्रयत्न करूनही आपण गॅरंटी देऊ शकत नाही की आपण स्वतःला ओळखू शकतो किंवा सत्याचा शोध घेऊ शकतो. तर तुला जमत असेल तर तू राहा, नाही तर तू परत जाऊ शकतो. तो मुलगा म्हणाला, नाही गुरुजी, मला तुमचं मार्गदर्शन हवंय, मी परत जायला इथे आलेलो नाहीये, मला इथेच राहायचं आहे. गुरुजी म्हणाले, ठीक आहे, तू इथे राहू शकतोस, पण तुला सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक काम करावे लागेल. मुलगा म्हणाला, काय? तुला या मठातील शिष्यांसाठी आवश्यक तेवढा तांदूळ रोजच्या रोज कुटायला भरडायला लागेल. तो म्हणाला, ठीक आहे गुरुजी, तुम्ही ज्याप्रमाणे सांगाल त्याप्रमाणे मी करायला अगदी तयार आहे. तो शिष्य त्या मठामध्ये राहू लागला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तांदूळ भरडण्याचं काम तो करत असे. त्या कामाव्यतिरिक्त तो कुठलंही काम करत नसे, कारण गुरुजींनी त्याला तसं सांगितलेलंच असतं की तू हे एकच काम करायचं, त्या कामाव्यतिरिक्त तू कोणतंही काम करायचं नाही, मला भेटायला यायचं नाही, जेव्हा गरज असेल तेव्हा मीच तुला भेटायला येईल. आणि त्याचे तंतोतंत पालन हा मुलगा करत असे. तो दिवसभर तांदूळ कुटत असे. दिवसभर तांदूळ कुटून थकल्यानंतर रात्रीचा झोपी जात असे. त्याच खोलीत तो झोपत असे. त्याच मठात राहून तो आता 500 भिक्षुकांसाठी तांदूळ भरडण्याचं काम करत असे. गुरुच्या आज्ञाप्रमाणे त्याचे हे काम चालूच होते. तो कोणाशीही काही बोलत नसे, आपल्या कामामध्ये मग्न असे. सुरुवातीला असं झालं की त्याचे ज्या जुन्या आठवणी आहेत किंवा जुने विचार आहेत, हे सारखे मध्ये मध्ये डोकावायचे. काम करताना मध्ये मध्ये येत असत. पण हळूहळू त्या जुन्या विचारांना नवीन काही विचारच मिळाला नाही. गुरुजींनी तसं सांगितलंच होतं की तू फक्त तांदूळ कुटायचं काम करायचं, कुणाशी बोलायचं नाही, काही नाही. आणि त्याप्रमाणे या जुन्या विचारांच्या, जुन्या आठवणींच्या सुरुवातीला तो पुन्हा मागोवा घेत होता. पण कालांतराने या विचारांना, या आठवणींना नवीन असं काही मिळालं नाही, नवीन विचार मिळाला नाही. म्हणून हळूहळू ते जुने विचारही आता त्याच्या मनात येईनासे झाले. आणि तो अगदी कसलाही विचार न करता फक्त तांदूळ कुटायचे काम करू लागला. आता या शिष्याला पाहून बाकीचे जे ज्ञान ग्रहण करणारे शिष्य होते ते मूर्ख समजत होते. काय हा शिष्य आहे, दिवसभर फक्त ते तांदूळ कुटत असतो. त्याला ते मूर्ख समजू लागलेले होते, कारण हा कोणाशीही इतरांशी बोलतच नव्हता. आपल्या कामातच तो दिवस रात्र फक्त मग्न असे. असं करता करता 12 वर्ष संपली. एक दिवस गुरुजींनी घोषणा केली, माझा अंतकाळ आता जवळ येऊ लागला आहे, त्यामुळे माझा उत्तराधिकारी मला निवडायचा आहे. तर ज्या शिष्याला असं वाटत असेल की त्याला आत्मसाक्षात्कार झालाय,
स्वतःची ओळख झालेली आहे अशा शिष्याने आपल्या जीवनानुभवाचे लेखन माझ्या दरवाजावर येऊन करावे, आपला जीवनानुभव व्यक्त करावा, सत्याचा शोध त्याने व्यक्त करावा। अशी घोषणा झाल्यावरती गुरुजी निघून जातात। गुरुजी जे काही बोललेले आहेत ते सगळं शिष्यांच्या डोक्यात घुमू लागतं। प्रत्येकालाच वाटत असतं की आपण उत्तराधिकारी व्हावे आणि त्यासाठी प्रत्येक जण आतुर असतो, कारण प्रत्येकाने खूप ज्ञान मिळवलेले असते, विद्वान झालेले असतात, प्रत्येकाने ध्यान धारणा केलेली असते। त्यामुळे प्रत्येकालाच असं वाटत असतं की मी उत्तराधिकारी होऊ शकतो। मग त्यातील एक शिष्य दुसऱ्या दिवशी रात्री जाऊन त्या दरवाजावरती काहीतरी लिहून येतो। लिहून आल्यानंतर सगळ्यांना तो सांगतो की माझ्या जीवनानुभव मी तिथे लिहिलेला आहे। दुसऱ्या दिवशी जेव्हा गुरुजी उठतात आणि बाहेर येऊन वाचतात, ते त्याने लिहिलेलं काय असतं? त्याने लिहिलेलं असतं की मन एक आरसा आहे, आपले विचार आणि आपल्या इच्छांची धूळ त्या आरशावर जमा झालेली आहे। ही धूळ आपण साफ केली ना, स्वच्छ केली ना की सगळं काही छान होईल, आपल्याला मोक्ष प्राप्त होईल। ही धूळ आपण कशी स्वच्छ करू शकतो? तर ध्यान धारणा करू। दुसऱ्या दिवशी गुरुजी त्या ओळी वाचल्यावरती त्यांना खूप राग येतो। ते म्हणतात की कोणत्या मूर्खाने हे लिहिलेलं आहे? सगळे शिष्य घाबरून गप्प होतात। तसं पाहिलं तर या ओळी ज्ञानाने भरलेल्या होत्या, पण पुस्तकी ज्ञानाने भरलेल्या होत्या। जीवनाविषयीचा अनुभव त्यामध्ये व्यक्त झालेला नव्हता, सत्याची ओळख त्यामध्ये व्यक्त झालेली नव्हती। त्याचबरोबर जे लेखन या शिष्याने केले होते त्याच्या खाली स्वतःचे नावही त्याने लिहिले नव्हते। म्हणजे त्याला स्वतःबद्दल विश्वासच नव्हता की आपण हे लिहितोय ते बरोबर लिहितोय, हा विश्वासच त्याला नव्हता। गुरुजींनी लगेच त्या ओळी पुसून टाकल्या आणि मठात निघून गेले। आता हा विषय वाऱ्यासारखा संपूर्ण मठात पसरला आणि सर्व शिष्य याची चर्चा करू लागले। दोन शिष्य याची चर्चा करत असताना ही चर्चा तो तांदूळ कुटणारा जो मुलगा आहे, जो शिष्य आहे, त्याच्या कानावर पडते आणि तो मोठ्याने हसू लागतो। त्याचे मोठ्याने हसणे ऐकून हे दोन शिष्य त्याकडे अगदी तुच्छतेने बघतात। हा का असा हसतो आहे? हा ना स्वतः ज्ञान मिळवत, ना हा ध्यान धारणा करत, ना याला शास्त्राचं ज्ञान आहे, हा कसला अभ्यास करत नाही आणि हा आमच्यावर असा हसतो। म्हणून ते दोघही शिष्य त्याला विचारतात की तू का असा हसतो आहेस? तर तांदूळ भरडणारा कुटणारा शिष्य म्हणतो, कारण गुरुजी जे बोलले ते अगदी सत्य आहे। तेव्हा हे दोघही शिष्य त्याला विचारतात की तू यापेक्षा काही चांगलं लिहू शकतो? आत्मसाक्षात्कार तुला झालाय? तर शिष्य उत्तर देतो, ते मला माहित नाही, पण मी अशिक्षित आहे, मला लिहिता येत नाही, पण याचं उत्तर मी तुम्हाला सांगू शकतो, तुम्ही ते दरवाजावर जाऊन लिहा। ते तिघही त्या मठाच्या गुरुजींच्या घराकडे जातात आणि दरवाजावरती लिहू लागतात। हा तांदूळ कुटणारा जो आहे तो बोलू लागतो, मन एक भ्रम आहे, जर मनच खरे नाही तर मनाचा आरसा कसा होईल, त्यावर धूळ कशी जमा होईल? ज्याने हे जाणलं त्यालाच सत्याचा शोध लागला आहे असे समजावे। इतकं लिहून झाल्यावरती खाली लिहितात, तांदूळ कुटणारा शिष्य। दुसऱ्या दिवशी गुरुजी त्या ओळी वाचतात, त्यांना खूप आनंद होतो। खाली लिहिलेलं असतं, तांदूळ कुटणारा शिष्य। गुरुजी लगेच त्या शिष्याकडे जातात आणि त्याला उठवतात, तो झोपलेला असतो, त्याला उठवतात आणि म्हणतात की माझी ही छडी आणि ही वस्त्र तुला घे, कारण तूच माझा खरा उत्तराधिकारी आहेस। पण तू हा मठ सोडून इथून निघून जा, कारण या मठामध्ये इतके विद्वान आहेत, स्वतःला ज्ञानी समजणारे इतके शिष्य आहेत की त्यांना अजिबात आवडणार नाही की एक साधा तांदूळ भरडणारा शिष्य हा उत्तराधिकारी होत आहे, हे त्यांना आवडणार नाही। पण तुला खूप ज्ञान मिळालेले आहे, तर तू इथून दूर जा। मला खात्री आहे की तुझ्या ज्ञानाच्या छायेमध्ये खूप सारे लोक येऊन विसावतील, अनेक लोक तुझ्याकडे मार्गदर्शनासाठी येतील।
असे गुरु म्हटल्यावरती तो शिष्य आपल्या गुरुजींचा आशीर्वाद घेतो आणि तिथून निघून जातो. बघा, खरं तर सत्याचा शोध हा तुम्ही बाहेर घेत राहिलात ना तर तुम्हाला ते नाही सापडणार. सत्याचा शोध हा आपल्या आत घेतला पाहिजे. आणि हा शोध केव्हा लागेल? जेव्हा आपण शांत हो. ध्यान धारणा करण्यासाठी तुम्हाला एका जागी बसून कुठेतरी ध्यान केलं पाहिजे असं कंपल्सरी नाही आहे. तुम्ही तुमच्या कामामध्ये इतके मग्न व्हा की तुमच्या मनात एकही विचार येणार नाही. तुमचं सगळं लक्ष तुमच्या कामामध्ये असेल. ह्या एकरूप होऊन तुम्ही तुमचे काम करा. खरं तर सत्याचा शोध, स्वतःची ओळख करून घेण्यासाठी कुठेही बाहेर भटकायची गरज नाहीये. स्वतःच्या आत डोकवायची गरज आहे. कोणतीही ध्यानधारणा करण्यापेक्षा आपल्या कामामध्ये इतकं गुंतून घ्यावं, इतकं एकरूप व्हावं की आपल्याला कुठलाही विचार मनात येणार नाही. असे जर केले तर आपल्या मनात येणारे, आपल्या डोक्यात येणारे विचार निश्चितच कमी होईल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटच्या 2 ओळी फक्त तुमच्यासाठी. प्रत्येकात आहे काहीतरी खास, म्हणूनच जगण्याची आहे आस, म्हणूनच जगण्याची असावी आस. धन्यवाद.